प्रभाकर पै हे जे होते ते मुंबईचे पहिले भाजपाचे महापौर होते आणि यानंतर 82-83 नंतर आता इतक्या वर्षानंतर बीजेपीला महापौर पद मिळणार आहे. खरं तर खूप आनंद आहे. पक्ष आमचा जो विचार घेऊन चाललेला आहे की समाजातील तळागाळातील व्यक्तीला त्याचा अधिकार मिळवून देण्याचं, 18 पगड जातींना एकत्र करून आपलं ह्या मुंबापुरीला सुरक्षित ठेवायचं आहे. प्रभाकर पै ज्यावेळेस महापौर झाले त्यावेळेस आमचा काही दुरान्वयाने संबंध नव्हता, कारण आम्ही खूप लहान होतो तेव्हा. सातत्यपूर्ण काम हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे. मुळामध्ये खूप आनंद होतोय. एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं वाटतं की महायुतीचा महापौर आणि तो पण भारतीय जनता पार्टीचा मराठी महापौर आमच्या पक्षाचा होणार. मराठी होणार. 40-44 वर्षांचा आपला महापौर बसतोय इथमध्ये, त्याच्यामुळे खूप कार्यकर्ता खूप प्रचंड हे आहे, आनंद आहे. मोदीजींच्या आशीर्वादाने आज 25 वर्षानंतर महायुतीची सत्ता आली आहे. आता नक्कीच येणाऱ्या या कार्यकाळामध्ये महापौरांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या भागाचा विकास, मुंबईचा विकास, वॉर्डचा विकास, विधानमंडळाचा विकास करण्यासाठी हा एक आम्हाला संधी आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात भाजपाचे पहिले महापौर होते ते म्हणजे प्रभाकर पै. 82-83 म्हणजे तब्बल इतक्या वर्षानंतर भाजपाला पुन्हा एकदा महापौर पद मिळण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत भाजपाचा जो प्रवास आहे तो आतापर्यंत उपमहापौर पदापर्यंतच मर्यादित राहिलेला आहे. मात्र जनतेने जो दिलेला पाठिंबा आणि विश्वास जो दाखवला त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाला आता महापौर पद मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर एकंदरीत या सर्वांवरती भाजपा कार्यकर्त्यांना काय वाटत आहे हे आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. आपल्यासोबत राजेश शिरवडकर सर आहेत. तर राजेश सर, मला सांगा की प्रभाकर पै हे जे होते ते मुंबईचे पहिले भाजपाचे महापौर होते आणि यानंतर 82-83 नंतर आता इतक्या वर्षानंतर बीजेपीला महापौर पद मिळणार आहे. तर या ऐतिहासिक क्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर खूप आनंद आहे, कारण माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला प्रभाकर पै साहेबांचं नाव येत आहे त्यावेळेला मी अगदीच छोटा होतो. त्यामुळे त्यांच्या नावाबद्दल काही मी माहिती घेतली. बीजेपीच्या इथून ते महापौर झाले आणि त्यांच्याबद्दल थोडी माहिती जास्त नाही, पण आमचे जुने जे नेते आहेत, मधू चव्हाण जे आहेत, त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आणि एवढ्या वर्षानंतर माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला, आता मला देखील 35 वर्ष झाली आहे पक्षाचं काम करताना, आणि ज्या वेळेला ज्या विचाराने आम्ही पक्ष आमचा जो विचार घेऊन चाललेला आहे की समाजातील तळागाळातील व्यक्तीला त्याचा अधिकार मिळवून देण्याचं जे आमचं आहे, आणि 17 पगड जातींना 18 पगड जातींना एकत्र करून आपलं ह्या मुंबापुरीला सुरक्षित ठेवायचं आहे. आणि मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षा ह्या घोषणेवरती आम्ही सगळे आमचे नेते, आदरणीय देवाभाऊ, महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वात आणि माननीय मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कणखर नेतृत्वामध्ये आम्ही जी मुसंडी मारलेली आहे, कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आम्ही 89 नगरसेवक आम्ही निवडून आणलेले आहेत. फार कमी मताने 15-1 सीट आमच्या पराभव झालेला आहे, परंतु निर्विवाद हा जो विजय आम्हाला मिळालेला आहे कार्यकर्त्यांचा परिश्रम आहे. आणि जो विचार आम्ही ठेवला होता की आमचा महापौर या महायुतीचा महापौर व्हावा, आणि त्यासाठी मुंबईकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. आणि महायुतीचा महापौर कोण, मराठी की अमराठी? नाही, ऑफकोर्स माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे महायुतीचाच महापौर होणार, मराठी महापौर होणार आणि हिंदू महापौर होणार. महायुतीचा म्हणजे कोणाचा? भारतीय जनता पक्षाचाच महापौर होणार. हे निर्विवाद सत्य आहे, कारण का सगळ्यात जास्त सीट ह्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. त्यामुळे आनंद तर गगनात मावेन असा झालेला आहे. आणि ती एक व्यवस्था आहे. महापौर पदासाठी आमचे कार्यकर्ते किंवा नेते लढलेले नाहीत ही निवडणूक. तर मुंबईला एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चर द्यावा. मुंबईकरांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, आपल्याला माहिती असेल की आम्ही महिनाभरापूर्वी मुंबईकरांकडनं त्यांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या, आणि 2,65,000 मुंबईकरांनी आपल्या सूचना दिल्यात की येणारी मुंबई कशी असावी. महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला सत्ता ज्या पक्षाची येईल त्यावेळेला मुंबईकरांना हवी असलेली मुंबई देण्याचा आमचा संकल्प आहे. आणि नक्कीच महापौर बसल्यानंतर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं NDAचं सरकार आहे, आणि महापौर देखील महायुतीचाच असणार आहे, आणि तो भारतीय जनता पक्षाचा असणार आहे. वर्षा मॅम, प्रभाकर पै सरानंतर आज इतक्या वर्षानंतर बीजेपीला महापौर पद मिळणार आहे, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया. सातत्यपूर्ण काम हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे.
प्रभाकर पै ज्यावेळेस महापौर झाले त्यावेळेस आमचा काही दूरान्वयाने संबंध नव्हता, कारण आम्ही खूप लहान होतो तेव्हा. पण आता गेली 35-30 एक वर्ष तरी मी सक्रिय राजकारणात आहे आणि तेव्हापासूनचा सगळा प्रवास भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांचा असलेला स्ट्रगल, आपण महानगरपालिकेत आलं पाहिजे, आपण नगरपालिकेत असायला हवं, राज्यात असायला हवं, आणि या सगळ्या प्रवासामध्ये मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तिथे आपला महापौर बसावा हे निश्चितपणे सगळ्या कार्यकर्त्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न होतं. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विकास, नवी मुंबई, मुंबई या जे महाराष्ट्रातल्या सगळ्या विविध महानगरपालिका आहेत त्यांचा विकास हा अजेंडा घेऊनच आम्ही आमचं काम केलं. मग हे काम करत असताना आपल्याला देशाला कुठे घेऊन जायचंय, देशाला विश्वगुरू करायचं आहे. देशाला विश्वगुरू करत असताना महाराष्ट्र हा कसा पुढे गेला पाहिजे, आणि मग महाराष्ट्राची जी राजधानी आपण म्हणतो ती मुंबई, ती मुंबईमध्ये जर भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने मुंबईची प्रगती होईल, मुंबईचा विकास होईल. त्याच्याबरोबरीतच महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांचा विकास होईल. हे करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन कुठेही कोणाही वरती टीका न करता फक्त विजन देऊन भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढली. आणि यावेळेला उपमहापौर पासून महापौर पदाचा प्रवास जेव्हा तुम्ही म्हणता तो निश्चित आनंददायी आहे, आणि हा आनंददायी प्रवास महायुतीच्या माध्यमातूनच सगळ्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे. त्यामुळे निर्विवादपणे भारतीय जनता पार्टीचा महापौर या मुंबई महानगराचा होणार आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि NDAचंच सरकार असणार. बरं, मला सांगा की प्रभाकर पै यांचा जो कामाचा वारसा, जे आता जे महापौर होतील तर त्यांच्यामध्ये तो असेल कामाचा वारसा हा अटलजींच्या विचाराचा, आणि विचारांचा सुद्धा. हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी रोवलेल्या बीजाचा त्याचा आता वटवृक्ष झालाय. त्यामुळे तो विचार घेऊनच मुंबईचा महापौर आपलं काम करेल आणि निर्विवादपणे समाजाचा विकास आणि या जनतेचं हित हेच मुंबई महानगरपालिकेतल्या महापौर पदापासून सगळ्या नगरसेवकांचं ध्येय आणि उद्दिष्ट असेल, आणि ते 100% सगळे नगरसेवक आणि महापौर सिद्धीस नेतील हा पूर्ण विश्वास. तराडे सर, काय सांगाल की इतक्या वर्षानंतर म्हणजेच प्रभाकर पै यांच्यानंतर आज बीजेपीला दुसऱ्यांदा महापौर पद मिळत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या ऐतिहासिक क्षणाबद्दल काय सांगाल? म्हणजे मिळण्याची शक्यता आहे. खूप आनंद वाटतोय हा. आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते या बाबतीत खूप उत्साही आणि तो आनंदाचा क्षण पाहण्यासाठी उत्सुक आहे. अर्थात आमच्या जे काही आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी सांगितले महायुतीचा महापौर होईल. महापौर महायुतीचाच होणार आहे मुंबईमध्ये, पण त्याच्यामध्ये आमचा जर पक्षाचा होणार असेल तर मी कार्यकर्ता म्हणून खूप आनंद आहे. आणि आनंद होत आहे तुम्हाला. आणि 1982 नंतर पहिल्यांदा ही संधी मिळते आहे आणि आमच्या पक्षाला ती संधी मिळते. नक्कीच याच्याबद्दल खूप खुशीचं, आनंदाचं वातावरण माझ्यासह सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. बरं, मला सांगा की प्रभाकर पै यांचा जो विचारांचा, कामाचा जो वारसा आहे, तो हे आता जे महापौर होतील तर त्यांच्यामध्ये तो म्हणजे दिसेल का? नक्की दिसेल. हा. आमची जी वैचारिक बैठक आहे पूर्वीपासून ती कायम आहे. विचारधारा तीच आहे. त्यामुळे त्याच पद्धतीने आणि विचारधारेला अनुसरून काम होणार आहे. आणि विकासाचे विषय, तेव्हापासून जी विकासाची गंगा सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाने, ती यापुढेही कायम ठेवली जाईल. किंबहुना त्याच्यामध्ये चांगली वाढच होईल आणि होते, आता आपण सगळे पाहतोय. त्यामुळे चांगलं काम आमच्या महापौरांच्या काळामध्ये होईल असा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. मुंबईकरांना काय द्याल? मुंबईकरांना चांगली, स्वच्छ, सुंदर मुंबई, त्याच्यानंतर सुरक्षित मुंबई, पर्यावरणयुक्त मुंबई, शिक्षणाचा विकास झालेली मुंबई आणि एक सर्व समाजाचे, म्हणजे मुंबई हे सगळं जगाचं प्रतिनिधित्व करते असं म्हटलं चालेल. अनेक समाजाची, अनेक प्रांतातली, अनेक भाषा असणारी लोक इथे राहतात. आमचं मराठी पण कायम ठेवून आम्ही सगळ्यांना सोबत सामावून घेऊन सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न आमचा महापौर, आमची महापालिका करेल. रवी सर, काय सांगाल की इतक्या वर्षानंतर आज
मुंबईला बीजेपीकडनं महापौर पद मिळणार आहे. म्हणजे पहिले प्रभाकर पै होते 82-83 मध्ये आणि त्यानंतर आज इतक्या वर्षानंतर मिळणार आहे. तर या ऐतिहासिक क्षणाबद्दल काय सांगाल तुम्ही? मुळामध्ये खूप आनंद होतोय. एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं वाटतं की महायुतीचा महापौर आणि तो पण भारतीय जनता पार्टीचा मराठी महापौर आमच्या पक्षाचा होणार. मराठी होणार? मराठी होणार. कोणत्या पक्षाचा? महायुतीचा. महायुतीचा पण सर कोणत्या पक्षाचा? वरिष्ठ नेते ठरवतील तो. बरं, एकत्रित आता हे जे महापौर पद मिळणार आहे तर त्याच्याबद्दल काय सांगणार? म्हणजे की हा ऐतिहासिक जो क्षण आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? साधारणतः 82-83 ला प्रभाकर पै यांना जनसंघाच्या मधून महापौर पद मिळालेलं आणि त्याच्यानंतर आता हा ऐतिहासिक क्षण आहे. एवढे वर्षांनी साधारणतः 3 दशकाचा काल लोटला आहे आणि त्यानंतर महापौर पद मिळणार. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, आनंद आहे. महायुतीचा महापौर बसणार आहे. त्यामुळे खरोखर खूप आनंद होतोय आणि कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. बरं मला सांगा सर की एक उपमहापौर ते महापौर पद हा जो प्रवास होता तो एकंदरीत कठीण होता का? नाही, उपमहापौर पद हे तसं मानाचंच पद आहे, पण उपमहापौर पद आणि महापौर पदामध्ये, कारण महापौर पदामध्ये अधिकार खूप आहेत आणि त्यामुळे तो महाराष्ट्राचा मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून ते पद आहे. त्याच्यामुळे उपमहापौर आणि महापौर पदामध्ये फरक आहे आणि कठीण काळ असं म्हणता येणार नाही. युतीत होतो आम्ही, बाळासाहेबांची शिवसेना त्याच्याबरोबर होतो. त्यामुळे वरिष्ठांनी जो निर्णय घेतला त्यामुळे महापौरपद त्यांच्याजवळ होतं आणि उपमहापौरपद आमच्याजवळ होतं. सर काय सांगाल की प्रभाकर पै यांच्यानंतर म्हणजे 82-83 नंतर आज इतक्या वर्षानंतर भाजपाला महापौर पद मिळण्याची शक्यता आहे. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं भारतीय जनता पार्टीतर्फे पहिला महापौर शिरीष पै होता. मी प्रभाकर पै सांगितलं. शिरीष पै हे पहिले महापौर होते आणि कालांतराने एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला उपमहापौर हा शब्द फक्त शोभेचा होता. महापौर म्हणजे सत्ताचा स्थानी असतो, सत्ताचा केंद्र असतो. ज्यांचा महापौर त्याच्या सत्ता असा एक गृहीत धरला जातो. म्हणून महापौर पद ह्या मिळाला एवढ्या वर्षानंतर. गेल्या 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती, ज्यांच्याकडे सत्ता मुंबईकरांना त्यांनी जे काही गडबड केली त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे परिश्रम घेतला त्या परिश्रमाचा हा एक म्हणतात ना एक संतोषजनक हे मिळालं, आपल्याला फळ मिळालं. निश्चितपणे याचा कार्यकर्त्याच्या मनोबलवरती एक प्रभाव पडतील आणि भारतीय जनता पार्टीचा मुंबईमध्ये जो रोल होता एक की सबका साथ सबका विकास, फक्त मराठी मुद्दा तर होताच, तर तरी पण भारतीय जनता पार्टीने सबका साथ सबका विकास घेऊन सर्वांगीण म्हणजे मुंबईकरांसाठी जे म्हणतात ना विकसित भारताच्या मोदीजीने संकल्पना केलेली आहे तसंच विकसित मुंबईकर, एक विकसित महानगर आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जाईल अशी परंपरा या देवेंद्रजीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या जे नेतृत्व करणारे आपले जेवढे शिलेदार आहेत त्याच्या मार्फत होतील. मला आनंद होतोय की आपली सत्ता महानगरपालिकेमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौर होतोय, त्याचा एक द्विगुणित आम्हाला आनंद वाटतोय. सर श्रेय कोणाला द्याल? मुंबईकरांना, नेतृत्वाला की कार्यकर्त्यांना? निश्चितपणे आमचा जो पार्टीचा कार्यकर्ता हा बेस असतो, हा कॅडर आहे. कार्यकर्त्याच्या जोरावरती हा पक्ष आहे आणि या पक्षाचा जे कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत केली आहे त्यांच्या मार्फत भारतीय जनता पार्टीचे हे दिवस या सुगीचे दिवस बघायला मिळालेले आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि वरचे जे वरिष्ठ जे निर्णय घेतले त्याचा खंबीरपणे जे नेतृत्व मिळाला देवाभाऊ, तसंच मुंबईकर अमित साटमजी आहेत आणि आपले आशिष शेलारजी जे निवड प्रभारी होते त्यांनी भरपूर मेहनत घेतली. या माध्यमाने आम्हाला त्याचा श्रेय या सगळ्यांना मिळतील अशी मला वाटतो. सर काय सांगाल की इतक्या वर्षानंतर म्हणजेच प्रभाकर पै यांच्यानंतर बीजेपीला 82-83 नंतर इतक्या वर्षानंतर महापौर पद मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे या ऐतिहासिक क्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा प्रथमतः आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक क्षण आहे. जवळजवळ 1982 जवळजवळ 2026 जवळ 40-44 वर्षानंतर आपला महापौर बसतोय इथं. त्याच्या आम्हाला खूप कार्यकर्ता खूप प्रचंड हे आहे, आनंद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक कार्यकर्ता एखादा काम करत असतो तेव्हा निस्वार्थ भावने तो काम करतो. जेव्हा अशा वेळेला काही अशी एखादी गोष्ट ऐतिहासिक गोष्ट घडते तेव्हा त्याला म्हणजे एक म्हणतात एक उत्साह आणि मनापासून एक आनंद होतो याच्यामध्ये. बरं, म्हणजे आनंद होत आहे की आता इतक्या नक्कीच. बरं, मग मुंबईकरांना काय मिळणार आहे याच्यामध्ये? समजा जर महापौर झाले तर मुंबईकरांना काय?
आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो विकसित महाराष्ट्र जो होतोय, मेट्रो आहे, अटल सेतू आहे, कोस्टल रोड आहे, याच्यामध्ये अजून बरेच काही त्यांचे काही डेव्हलपमेंटचे प्लॅन विकास कामं जे आहेत असे बरेच त्यांचे काही प्लॅन्स आहेत डेव्हलपमेंटचे मुंबईला. त्याच्यासमोर नक्की याचे काहीतरी नक्की म्हणजे पॉझिटिव्ह आणि विकासात्मक दृष्टीने देवेंद्रचे काही विजन आहे मुंबईच्या संदर्भामध्ये, त्याचं नक्कीच त्यांना फळ मिळणार. सर, प्रभाकर पै हे जे मुंबईचे पहिले भाजपाचे महापौर होते, तर त्यानंतर म्हणजे 82-83 नंतर आज बीजेपीला इतक्या वर्षानंतर महापौर पद मिळण्याची शक्यता आहे. तर काय वाटत आहे तुम्हाला एकंदरीत? पूर्ण बीजेपी मुंबईमध्ये फार आनंदाचं वातावरण आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे, कारण इतकी मेहनत घेतली आहे या निवडणुकीत आम्ही सर्वांनी, आणि त्याचं फळ आम्हाला मिळालं आहे. आमचे जे सर्व उच्च नेतृत्व आहेत, फडणवीस साहेब म्हणा, रवींद्र चव्हाण साहेब म्हणा, अमित साटम साहेब, सगळ्यांनी फार मेहनत घेतली आणि मोदीजींच्या आशीर्वादाने आज 25 वर्षानंतर महायुतीची सत्ता आली आहे, आणि त्याच्यामुळे बीजेपीचा महापौर जे आपण पुढे असं एक्सपेक्ट करतोय की बीजेपीचा महापौर बनणार आहे, त्यासाठी खूप सगळे उत्साही आहेत. बरं, याचं श्रेय कुणाला द्याल तुम्ही? नेतृत्वाला, कार्यकर्त्यांना की मुंबईकरांना? बघा, बीजेपीची पॉलिसी आहे की श्रेय कार्यकर्त्यांना, कितीही मोठं नेतृत्व असलं तरी कार्यकर्त्यांनाच बीजेपी श्रेय देते, बट हे एक टीम एफर्ट आहे. तर सगळेच याच्यात ग्रासरूट पासून जेवढे पण वरचे सर्व पदाधिकारी किंवा नेते आहेत सर्व इन्व्हॉल्ड आहेत, तर श्रेय हा सर्वांना असेल. बरं, मुंबईकरांना काय मिळेल? मुंबईकरांना प्रगती, विकास, जे आमचं धोरण आहे, जे भारत देशाने बघितलं आहे, जे महाराष्ट्र राज्याने बघितलं आहे, गतिवान सॉल्व्ह करणं प्रॉब्लेम, प्रत्येक विषय जोही असेल आपल्याकडे तो जितक्या लवकर होऊ शकेल तितका सॉल्व्ह करता येईल, आणि खूपशी अडचणं जी आतापर्यंत सॉल्व्ह नाही झाली आहेत 25 वर्षात गेल्या, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. महापौर कुणाचा असेल? म्हणजे महायुतीचा असेल, पण कोणत्या पक्षातला असेल? बघा, बीजेपीचा मी कार्यकर्ता आहे, तर मी ऑब्व्हियसली बोलणार बीजेपीचाच असेल. तुम्ही शिंदे गटातल्या कोणाला विचारलं तर ते म्हणणार की शिंदेचा असेल, पण महायुतीचाच असेल, आणि आमची अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बीजेपीचा व्हावा. सर, प्रभाकर पै यांच्यानंतर आज बीजेपीला इतक्या वर्षानंतर महापौर पद मिळण्याची शक्यता आहे, तर एकंदरीत या ऐतिहासिक क्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे, एक आनंदाची गोष्ट आहे, आणि आमच्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे. आम्ही गेले अनेक वर्ष म्हणजे 1985 पासून ते त्यानंतर जवळजवळ 25 वर्ष शिवसेनेवर उपमहापौर पद आम्ही त्यावेळेस स्वीकारलं होतं. परंतु आमच्या कार्यकर्त्यांना किंवा या मुंबईच्या प्रगतीसाठी आमचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जो काही पत्रव्यवहार किंवा विकासासाठी जे काही काम करायचं, एक प्रयत्न करायचो, त्याला आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु आता नक्कीच येणाऱ्या ह्या कार्यकाळामध्ये महापौरांच्या आम्हाला नक्कीच आमच्या ज्या मनामध्ये, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ह्या भागाचा विकास, मुंबईचा विकास, वॉर्डचा विकास, मंडळाचा म्हणजे विधानमंडळाचा विकास करण्यासाठी हा एक आम्हाला संधी आहे, आणि त्या संधीचा आम्हाला नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही. बरं, मला सांगा की जो जाहीरनामा तुम्ही मुंबईकरांसाठी दिलेला होता, तर 1 महिन्याच्या ह्याच्यामध्ये मुंबईकरांसाठी अशी कोणती एक गोष्ट असेल जी तुम्ही पूर्ण कराल? आमच्या मते किंवा कार्यकर्त्यांचे मनोगत आहे की ह्या विभागामध्ये किंवा संपूर्ण मुंबईमध्ये छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्या विभागातील जे वाहतूक बेट आहेत किंवा एकंदरीत चौकांचे नामकरण आहेत, चौकांच्या सुशोभीकरण आहेत, किंवा अन्य काही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा हाऊस गल्ल्या असतील, त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी नक्की प्रयत्न करेल. प्रभाकर पै यांनी घालून दिलेल्या पायावरच आजचा भाजप मुंबईत उभा आहे. आता त्यांचा वारसा पुढे नेणाराच महापौर मुंबईला मिळतोय का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.